नाही तोपर्यंत इथून कोणी हलणार नाही. आणि जर कोणाला उन्हाचा त्रास होत असेल त्यांनी जाऊन मी मात्र एकट्याच बसून राहणार जोपर्यंत शिवसेवाडीयांना न्याय असणार. एका पेपरच्या बातम्यापुरतं फोटो काढून सोशल मीडियाला टाकण्यापुरतं आंदोलन नाहीये. आज ही वेळ त्याच्यावर आलेली आहे, उद्या तुमच्यातलं कोणावर पण येऊ शकते. आणि एक प्रसंग तर 1 वर्षापूर्वी असा झालेला आहे की आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा नातू आणि आमच्या शालिनीताई विखे या शेतामध्ये जेवण करत असताना तिथं बिबट्या येऊन गेला होता. तुम्ही कदाचित वाचलं असेल ते. बिबट्या काय गरीब श्रीमंत मोठा छोटा पाहून येत नाही. बिबट्या कोणाकडे येऊ शकतो. कोणाचं ज्याचं नशीब चांगलं असेल तिथून वाचतात. परंतु बिचारा याचा पोरगा दारातून घेऊन गेला 6 वर्षाचा पोरगा. आणि जर या प्रशासनाला जर एवढी काळजी नसेल तर इथून एकही माणूस हलणार नाही. आणि डीवायएसपी साहेब जाऊन सांगा त्या प्रांत अधिकाऱ्यांना तो पद्धत चालत नाही. तुम्हाला गोड बोलणाऱ्यांची सवयच राहिली नाही. प्रशासनाला पीआय डीवायएसपी तुम्हाला वाकड्यातच बोलणाऱ्याची सवय झालेली आहे. त्याच्यावर तुमच्या ते सॉफ्टवेअर मध्ये ती सिस्टीमच अशी झाली की वाकडं बोलल्याशिवाय तुम्ही ऐकतच नाही. आम्ही एवढं प्रामाणिक बोलतोय तरी तुम्हाला कळतच नाहीये. आमची चूक आहे बा. आम्ही आमच्या तालुक्यात बाळासाहेब थोरातांचे संस्कार या अधिकाऱ्यांशी चांगलं वागा, चांगलं बोला, ही आमची चूक आहे. ही आमची चूक वाटते आम्हाला. तुम्ही हातावर हात घालून तिथे उभे करायचे. एसीएफ हे बघा ते वन खात्याचे अधिकारी आहेत. शासनाचा प्रतिनिधी कोण येतं? शासनाचा प्रतिनिधी कोण आहे? त्यांनी खाली यावं, विषय काय. पण हे काय, हे बघा, हे जर राजकीय पक्षाचं आंदोलन असतं, याच्यात आमचे वैयक्तिक स्वार्थ असते, आम्ही समजू शकतो. अहो त्याचे वडील आलेले त्या मुलाचे एवढे तर सहानुभूती ठेवा. आपल्याला नाही का मुलं? कायदा व सुव्यवस्था सांभाळणं ही पोलिसांची जबाबदारी आहे, प्रांत अधिकाऱ्यांची नसेल तरी. तुम्ही सांगा त्यांना. उद्या कायदा व सुव्यवस्था जर सगळे जर आज जर घुसले मग काय करणार? मी सगळ्यांना अर्जाला सांगायला मग तुमची जबाबदारी तुम्ही सांभाळायची. याचा काही संबंध नाही. असेल इलेक्शनचा संबंध असेल तर लेखी द्यावं का आचारसंहिता भंग आहे. मी तुम्हाला सांगतो, मी सोडून देऊ विषय. लेखी द्यायचं पण आम्हाला. कर्तव्य नाही आमचं. आमच्या अधिकारी आहे दुसरं कोणी नाही. आणि जर एवढ्या कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली तर त्याची सर्वस्व जबाबदारी ही पोलिसांचे प्रमुख म्हणून तुमची राहील. त्यामुळं सगळ्यांनी खाली बसून घ्या. आनंद करते बसून घ्या. एक दिवस उन्हात राहिल्याने काही फरक पडणार नाही. माहिती नसेल पण माझा जन्मच आंदोलनातून झालेल्या आंदोलन कसे करायचे मला माहिती आहे. आझाद मैदान पोलीस स्टेशन मुंबईचा असो नाहीतर दिल्लीचं जंतर मंतर असतो, सगळीकडे प्रेस होतं माझं. 10 मिनिटाचं काम झालं नाही तर मग कलेक्टरला यावं लागेल अशी परिस्थिती निर्माण करू आपण. अरे एवढे सोनी सचिन गडाख, रामदास सुरेबान गुरुकुले, मीराबाई बडे, सिद्धेश कडलं, काय काय मीराबाई, किती नावं, मीराबाई शेंगार, किती नावं, किती लोकांनी जीव द्यायचे. पट्टू रावडे
किती लोकांचे जीव गेले. आपण जर इथं राजकीय आंदोलनाला आलो असतो तर मी समजू शकतो, परंतु हे राजकीय आंदोलन नाही. किती किती वेळा आपण ही गोष्ट समजून सांगायची. आणि म्हणून एकच गोष्ट आहे, ज्याला उन्हाचा त्रास असेल, मला माहिती आहे की आपण काम धंदे सोडून सगळेजण उन्हाताना तिथं आलेले आहात. ज्याला ज्याला नाही असू शकते, त्रास होऊ शकतो, असं काही नाही. होत असेल तर काय हरकत नाही. शेवटी तुमचा प्रतिनिधी म्हणून मला तर बसणंच आहे. मी तर काय होत नसतो, तुमचा प्रतिनिधी म्हणून मी तर बसणारच आहे. आणि मी एकटा जितका उशीर होत जाईल तितकं यांच्या वरिष्ठांना येत राहावं लागेल. काय आहे, आपल्याला कुठल्याही परिस्थितीत लोकांना त्रास होईल असंही करायचं नाही. कायदा व सुव्यवस्था अडचण होईल असंही काम करायचं नाही. आपल्याला बापक अपेक्षा आहे की प्रांत अधिकारी शासनाचे कोणत्याही तालुक्यात सगळ्यात मोठा अधिकारी जो असतो तो प्रांत अधिकारी असतो. ते शिपाई खाली पाठवायचं निवेदन घ्या म्हणायचं, इतकं काही छोटी घटना आहे. कोणाच्या तरी दबावामुळे येत नाही असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे.